पावणे MIDC परिसरातील सेंट्रल रोडवर हायको बस स्टॉपजवळ सुरू असलेल्या पाईपलाईन कामामुळे गटरजवळ मोठा खड्डा पडला असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला। काही दिवसांपूर्वी या खड्ड्याचा अंदाज न आल्याने एका कारचा अपघात होऊन वाहनाचं मोठं नुकसान झालं होतं। सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र आजही हा खड्डा उघडाच असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना अपघाताचा धोका कायम आहे। याबाबत दैनिक समर्थ गावकरीचे मंत्रालय प्रतिनिधी विष्णू बुरे यांनी संबंधित ठेकेदाराला वारंवार कळवूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। त्यामुळे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन सुरक्षिततेची उपाययोजना करावी व संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे। नमस्कार, मी विष्णू बुरे, दैनिक समर्थ गावकरीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आता नवी मुंबई पावणे MIDC मध्ये, तर माझ्या राईट साईडला बघू शकता हे हायको कंपनी आहे, बाजूला बस स्टॉप आहे। तरी ते पाईपलाईनचं काम चालू होतं। काम आता खूप दिवस झाले काम पूर्ण झालेलं आहे। त्या कॉन्ट्रॅक्टरशी आम्ही वारंवार मोबाईलशी संपर्क साधला की साहेब इथं ॲक्सिडेंट होतात, किंवा आता ते पाठीमागं बघू शकता इथे एक कारचा ॲक्सिडेंट झाला होता 8 ते 10 दिवसापूर्वी। हे तुम्हाला ते खड्डा दाखवतो, पुण्या खड्ड्यामध्ये त्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता। हे बघू शकता, याच खड्ड्यावरून ही गाडी आतमध्ये गेली होती, कारण ते U-टर्न मारला आणि या खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे ही गाडी सरळ या खड्ड्यामध्ये जाऊन पडली। सुदैवानं जीवितहानी नाही झाली, पण त्या गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। त्या गाडीमध्ये एक छोटं बाळ पण होतं। याची माहिती आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला दिली, वेळोवेळी दिली। 4 ते 5 वेळा त्यांना सांगितलं की साहेब इथं खूप मोठा खड्डा आहे, इथं बॅरिगेड लावा किंवा काहीतरी लावा। त्यांनी तात्पुरता हा बॅरिगेड लावला, फक्त एक, आणि तो पण काही तासातच तो खाली पडलेला आहे। आता हे बघू शकता, हे रोड आहे आणि रोडच्या बाजूला हे खड्डा आहे। इथं खूप मोठा खड्डा आहे। तर हे तर दूर खड्डा, आता त्याच्या बाजूला आपण जे कॉर्नरला जे गाड्या टर्न मारतात तो खड्डा दाखवतो तुम्हाला, कारण इथं कॉन्ट्रॅक्टरला 2-3 वेळा सांगूनही त्याला जाग आलेली नाही आणि हा बॅरिगेड ठेवला होता त्यांनी असा उभा करून, हा पण काही तासातच पडला। पण इथं त्यांचा तो कामगार वर्ग आहे किंवा सुपरवायझर आहे, ठेकेदार आहे, इथं बघायला तयार नाही आहे। आता हे बघू शकता, हा मोठा खड्डा आहे आणि गाड्या बघा कुठून जातात। हे गाड्याचे टायर आहेत। आता हे दिवस आहे म्हणून हे दिसते कोणाला, आणि रात्रीच्या टायमाला जर या खड्ड्यामध्ये जर गाडी गेली तर हे बघू शकता किती मोठा खड्डा आहे। अख्खी 2 व्हीलर याच्यामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही। 5 ते 10 फुटाचं हे गटर आहे आणि इथं 2 व्हीलरवाला जर पडला तर जीवितहानी झाल्याशिवाय राहणार नाही। तर इथं जर काही दुर्घटना झाली आणि जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण? महानगरपालिका किंवा MIDC प्रशासन किंवा हे स्थानिक ठेकेदार असतील, ते जबाबदार राहणार। पण माझी विनंती आहे त्या ठेकेदार साहेबांना, साहेब इथं येऊन बघा, इथं परिस्थिती खूप गंभीर आहे, कारण मेन रोडवर खड्डा आहे आणि इथं U-टर्न पण मारतात आणि इथं ये जा करणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। तर माझी आणि नागरिकांची एकच विनंती आहे की लवकरात लवकर या खड्ड्याची पाहणी करून याच्यावर चंबरचं झाकण बसवावं, जेणेकरून इथं कुठला अपघात होणार नाही। आणि अपघात जर झाला याला जबाबदार सरळ ठेकेदार राहील। आणि इथं जीवितहानी जरी झाली, ही जीवितहानी 100% होण्याची शक्यता आहे, कारण इथं वॉकिंग डिस्टन्स जे कामगार वर्ग आहे ते कंपनीत काम करायला ये जा करत असतात। कधीकधी इथं लाईट नसतो, लाईट नसल्यामुळे इथं कोणालाही अंदाज येत नाही। त्याच्यामुळं जो पैदल चालतो माणूस त्याचा इथं अपघात होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे। माझी परत एकदा विनंती आहे ठेकेदार साहेबांना, MIDC प्रशासनाला, की जे असे मेन रोडवरती खड्डे आहेत, आता हे बघू शकता ट्रक कुठून टर्न मारतोय, तर अशा गाड्या इथं अपघात होण्याची शक्यता आहे। तर इथं लवकर पाहणी करून त्या ठेकेदारावर योग्य त्या कारवाई करावी, नाहीतर या चंबरची पाहणी करून इथे लवकर व्यवस्था करावी, जेणेकरून इथं कुठला अपघात होणार नाही आणि कुठल्या नागरिकाला त्रास होणार नाही। धन्यवाद। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल ID आहे akl gavkari@gmail.com।